रामकृष्ण हरी नर्मदे हर. तर आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा 85वा दिवस आहे. आज आहे 29 जानेवारी 2025. तर आम्ही निघालेलो आहोत छनेरा या ठिकाणावरून. तर आता सकाळचे 6 वाजलेले आहे. तर आम्ही ज्या आश्रमामध्ये थांबलो होतो त्या आश्रमापासून मंदिर एक फक्त 100 मीटर अंतरावरती आहे. आणि मंदिरात काही आपले महाराष्ट्रातील लोक होते, त्यांनी गाद्या नेऊन टाकल्या होत्या काल. तर त्या आणून ठेवायला पाहिजेत. म्हणजे काही गोष्टी अशा असतात की ज्या वस्तू नेला ते ठेवायला आणायला पाहिजेत. उगाच आश्रमवाल्यांना त्रास देऊ नका. काल वरतीचा टॉयलेटमध्ये टॉयलेट केली, वर पाणी टाकलं नाही, ह्या अशा बारीक सारीक गोष्टी आहेत. तर त्या व्यवस्थित तुम्ही करत जा. आश्रमात गेले तर तिथले नियम पाळत जा. उगाच कोणी उठलं सुटलं की आपल्या लोकांना नावं ठेवत चाललेलं आहे. कारण आपली महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. उगाच एखाद्यामुळे सगळ्यांना तुम्ही ब्लेम करताय, तर तसं करू नका. व्यवस्थित वागा. सगळ्या ज्या गोष्टी असतात नियम अटी सगळ्या पाळत जातं, एवढं सांगायचंय मला. तर चला निघूयात. आज काय अनुभव येतात, काय प्रसंग येतात ते. मी सकाळी निघालो होतो. तर 2 किलोमीटर पुढे आल्यानंतर इथे परिक्रमावासियांसाठी हा बोर्ड लावलेला आहे की छनेरापासून किती लांब आश्रम आहे. तर ओंकारेश्वर आमच्यापासून आहे 90 किलोमीटर अंतरावरती. तर या आश्रमांची इथे माहिती दिलेली आहे. तर पूर्ण अंधार आहे. मागे चौक होता, तर चौकामध्ये काही समजलं नाही. पण थोडंसं पुढे आल्यानंतर इथे बोर्ड लावलेला दिसला, तर आम्ही इथे आलेलो आहोत. चारखेडा या गावातून चाललो होतो. तितक्यात बाबाजींनी चाय प्रसादीसाठी हाक मारलेली आहे. त्यांच्या घरी बोलवलेलं आहे. तर परिक्रमा असे थांबलेले आहे तिथे. चाय प्रसादीसाठी परिक्रमावासी बसलेले आहेत. इथं सारवणं खूप छान आहे. सारवल्यानंतर असा पांढरा कलर मारतात बघा, खूप छान वाटतं ते बघायला. प्रसादी घेतली आणि थोडंसं पुढे आलो. पुन्हा इथे मागे थांबवलेलं आहे चाय प्रसादीसाठी. परिक्रमावासी बसलेले आहेत चाय प्रसादीसाठी. बघा हे बाबा जे आहेत यांनी थांबवलेलं आहे परिक्रमावासियांसाठी चहा पिण्यासाठी. परिक्रमावासी बसलेले आहेत. बसण्याची व्यवस्था करत आहे. इकडे आलेला आहे चाय. नर्मदे यार जवळ जवळ आली परिक्रमा. कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय. परिक्रमा एकदम छान झाली. बघा बाबांना विचारू, बाबा कसं वाटतंय? ओंकारेश्वर जवळ जवळ आले, छान वाटतंय. शेवटच्या टप्प्यात असं म्हणतात त्रास होतो, वजन जे आहे आपल्याकडचं जड लागतं. खूप समाधान वाटतं आणि जीवन संपन्न झालं असं वाटतं. जीवनाची जी इच्छा होती पूर्ण झाली. हीच तिच्या पायी प्रार्थना आहे बस. नर्मदे हर. बाबा कसं वाटतंय? एकदम ओके. ओके. अजिबात त्रास नाही, काय नाही. जवळ परिक्रमा आली. परिक्रमा आता होत आली. हुरहुर वाटायला लागली. वाटायला लागली घरची. आता घरची नाही, मैया सोडून जायची ती हुरहुर वाटायला लागली. जाऊ वाटत नाही सोडून. 3 महिन्याचा सहवास लागला. किती आश्रम, किती साधू, किती महाराज, किती परिक्रमावाले भेटले. खूप आनंद वाटला. आणि त्याच्यामुळे आता मैयाला सोडून जाताना दुःख वाटायला लागला. हुरहुर वाटायला लागला. नर्मदे हर. तर चला चाय प्रसादी आलेले आहेत. सगळेजण आनंद घेत आहे चाय प्रसादीचा. आमचे पावरा बाबा बघा. नर्मदे हर. नर्मदे हर मैया. चाय प्रसादी घेऊन पुढे निघालो. आता वाजलेले आहेत 9, 9:15. तर बघा किती कडक ऊन पडलेलं आहे. हरदापासून ओंकारेश्वर पर्यंत जास्तच ऊन असतं. मुंदीपर्यंत म्हणजे चालतच येत नाही. तर आता थंडी पण गेलेली आहे. ऊन लागतंय. चाललेला आहोत उन्हातून. यावर्षी काय हरभरा खायला भेटत नाही वाटतं रस्त्याने. मागच्या वेळेस आलतो तेव्हा खूप हरभरा खायला भेटला होता. आता आपल्या महाराष्ट्रात आल्यावर पण संपलेला असेल का नाही काय माहिती. बोरं पण कमीच खाल्ली यंदा. चला
ऊन झाले खूप. समोर चाललेले आहेत पावरा बाबा, मागे चाललेले आहे तिकडे सातपुते बाबा. भेटतोय हरभरा खायला, सातपुते बाबा म्हणतायत हरभरा खायला भेटतोय. बघू आता, चला नर्मदे हार. आहे वानर सेना बघा, आम्हाला बघून वेगवेगळ्या लीला करत आहे. झाडावर चढतायत, तोंड दाखवतायत, डोळे दाखवतायत. बघा कसे बसलेत. नर्मदे हर, नर्मदे हर वानर सेना. बघा पूर्ण हे थोडासा जंगल मार्ग आहे, तर चाललेलो आहोत. आणि कलर पण त्यांचा सेम या मातीसारखा, झाडांसारखा आहे, त्याच्यामुळे कळून येत नाही. हळूहळू आम्ही चाललोय तर कोणतरी खायला टाकल या आशेने बसलेले आहेत तिथं वानर सेना. इकडे पण बघा कसे बसलेले आहेत, केविल वाण्यासारखे बघतात. पण काय करायचं, यांना जर खायला दिलं तर सगळेच येतील, धावतील. हे बघा ते कसं दूध पितंय, बारीक पिल्लू. इकडं पण बसलेले आहेत. मातीचा आणि झाडाचा कलर एक आहे, त्याच्यामुळे लवकर ओळखू येत नाहीत. तर चला निघूयात नर्मदे हार. तर आम्ही या ठिकाणी भोजन प्रसादी करणार आहोत. मांडला गाव आहे, त्या मांडला गावाच्या तिथे आम्ही आलेलो आहोत. इकडे आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर. तर आता आतमध्ये जाणार आहोत. जर भोजन प्रसादीसाठी ते थांबलेले आहोत, तर चला जाऊयात. गुजरातचे बाबा आहेत बघा, गुजरातचे बाबा आहेत ते. मौन आहे आपका, त्यांचं मौन व्रत आहे बघा नर्मदे. तर चला आतमध्ये जाऊयात. तर इथे प्रभू रामचंद्रांचं आणि हनुमंतरायांचं मंदिर आहे. तर आम्ही चाललेलो आहोत आतमध्ये. नर्मदे हर. लिंबाचं वडाचं झाड आहे इथे. मंदिर आणि आश्रम आहे. तर आतला परिसर आहे हा. इकडे आहे नर्मदा मैया, इकडे आहे राधाकृष्ण, साईबाबा, संत सिंगाजी महाराजांचे चरण पादुका आहेत. इकडे आहेत आपले शिवजी. इकडे परिक्रमावास्यांनी आसन लावलेलं आहे. थकून आलेत बघा, थोडासा आराम करत आहेत. इकडे परिक्रमावासी आहेत. नर्मदे हर बाबाजी आहे तिथे. इकडे आहे बजरंगबली आणि इकडे आहे विहीर. चौकोनी विहीर आहे बघा. या मैया आहेत, त्यांनी आता इथून शेंदून पाणी काढलेलं आहे. तर हा संपूर्ण आश्रमाच्या आतील परिसर आहे. तर हनुमंतरायांच्या मंदिरात आम्ही थांबलोत. तर इथे या एक मैया आहेत, त्या मैयाने परिक्रमावासियांसाठी इथे सदाव्रत आहे. तर त्या मैया इथे पूजेसाठी आल्या होत्या. तर परिक्रमावासी बघितले 7-8-9 परिक्रमावासी आहेत. त्या परिक्रमावासियांना त्यांनी भोजन प्रसादी बनवून आणलेली आहे. तर परिक्रमावासी बघा थोडासा आराम करून झालेला आहे. तर भोजन प्रसादी घेत आहेत, त्याचा आनंद घेत आहेत. इकडे टोपले जेवण बनवून आणलं होतं. तर दुपारची भोजन प्रसादी झालेली आहे. वरण भात चपाती खाल्ली. त्या मैयाने मस्तपैकी आम्हाला सर्व परिक्रमावास्यांना जेवू घातलं. छान वाटलं. दुपारची वेळ झाली होती, ऊन पण जास्त झालं होतं. सगळे परिक्रमावासी जवळजवळ 17-18 किलोमीटर चालून आले होते आणि सदाव्रत होतं. तर मैया आल्या होत्या दर्शनासाठी. तर त्या म्हटल्या मी तुमच्यासाठी स्वयंपाक बनवून आणते. तर चुलीवरचं त्यांनी जेवण तब्बल अर्धा तासातच पूर्ण एवढे 9-10 परिक्रमावास्यांसाठी बनवून आणलं. छान वाटलं. तर आता
भोजन प्रसादी केली, थोडे 5-10 मिनिटं विश्रांती केली आणि पुढे निघालेलो आहोत. ऊन बघा, एवढं कडक ऊन आहे ना बाबा बाबा बाबा, खूप डेंजर ऊन आहे. चाललंय उन्हातून. सर्व परिक्रमावासियांनी काळजी घ्या. जे कोण चालत असतील मागे पुढे पाणी पित राहा सारखं, आणि डोक्यावरती रुमाल वगैरे गुंडाळा. थोडं थंड पाणी शिंपडत जा. तर चला जाऊयात आता. आश्रम किती किलोमीटर आहे पुढे ते पण बघू, कारण आता इथून ओंकारेश्वर 75 किलोमीटर अंतरावरती आहे. तसं पाहायला गेलं तर आमचा 2-2.5 दिवसाचाच प्रवास आहे, पण आम्हाला आमच्याकडे 5-6 दिवस उरलेले आहेत. 3 तारखेला ओंकारेश्वरला पोहोचायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू जाणार आहोत. तर चला जाऊयात. आम्ही बसलेलो आहोत विश्रांतीसाठी. ऊन खूप जास्त झालेलं आहे, तर उन्हातून चालून आल्यानंतर इथे मागे मंदिराचं काम चालू होतं. तर इथे सगळे परिक्रमावासी येऊन बसलेले आहेत. काही गावकरी आहेत, पुढच्या गावाचं मार्गदर्शन करत आहेत. थोडे वेगळ्या विषयावर चर्चा चालू आहे. तर सगळेजण बसलेले आहेत. पावरा बाबा बघा, नर्मदे हर पावरा बाबा बघा, सगळे बसलेले आहेत. थोडा वेळ विश्रांती घेणार. अजून 3 ते 4 किलोमीटर अंतरावरती आश्रम आहे, तर तिथे जाऊन आम्ही थांबणार आहोत. इथे आम्ही मंदिराच्या समोर बसलेलो आहोत. एक बाबाजी आले आणि सगळ्या परिक्रमावासियांना त्यांनी बिस्किटाचे वाटप केलेले आहे. ऊन खूप जास्त झालेलं आहे, त्याच्यामुळे 2-2 किलोमीटर चालून येऊन सगळे विश्रांती करत आहे. तर विश्रांती केली आणि पुन्हा पुढे मार्गस्थ झालेलो आहोत. तर निघालेलो आहोत पुढे बीड या मार्गाने. आपलं महाराष्ट्राचं बीड नाही, मध्य प्रदेशमधील बीड गाव आहे छोटंसं, त्या मार्गाने निघालेलो आहोत. तर हा सरळ रस्ता जातो बीड या मार्गाने, आणि इकडे पाटी लिहिलेली आहे बघा, परिक्रमावासियांना योग मार्गदर्शन व्हावं. देवला आहे इथून 3 किलोमीटर अंतरावरती. तर हा एक रस्ता जातो आणि हा एक जातो. ऊन एवढं भयंकर आहे बापरे. तर चाललेलो आहोत देवलाकडे. इकडे बकऱ्या बघा बसलेल्या आहेत उन्हाच्या. परिक्रमावासी निघालेले आहेत. पुन्हा आम्ही बसलेलो आहोत लिंबाच्या झाडाखाली इथे सावलीला. तर खूप ऊन जास्त झालेलं आहे, तर 1-1.5 किलोमीटर परत चालून आलेलो आहोत आणि इथे सावलीला बसलेलो आहोत. पाठीमागे आहे हरभऱ्याची शेती. परिक्रमावासी बघा, इकडे आहे गव्हाची शेती. लिंबाचं झाड आहे, मधून वाट आहे. हरभरा पण छान आहे पलीकडे इकडे. आणि आमचे पावरा बाबा बसलेले आहेत खाली. नर्मदे हर. इकडे बसलेले आहेत मैया, तिकडे आहेत सातपुते बाबा. मस्तपैकी गार सावली पडलेली आहे लिंबाची. बॅग बघा कशी टाकून दिली. चला मी पण बसते थोडा आता. विश्रांती केली आणि पुन्हा उठून चालायला निघालो. तर पूर्ण पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत आम्ही. ऊन पण खूप झालेलं आहे. खूप दिवसानंतर, म्हणजे महिना झाला असेल आता, पगदंडी मार्गाने आम्ही चाललोच नाही. उत्तर तटाला चाललो होतो, त्याच्यानंतर आज पगदंडी मार्गाने चाललेलो आहोत. शेती आहेत, मस्तपैकी छान वातावरण आहे. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतोय, छान वाटतंय बघा. पूर्ण पगदंडी मार्ग आहे हा. शेती आहे मस्त. आज एवढं गरम होतं की असं वाटतं पाऊस येईल का काय आज. समोर एक घर लागलेलं आहे. परिक्रमावासी बघा बसलेले आहेत पलीकडे. भुब्या पण आलेला आहे. भुब्या, हा पाणी चाहिए. आलो आलो थांबा, पाणी घेऊन येतो. तर पाणी पितोय. वहा भेटते महाराज जे आगे. हो बघा बुबू
नर्मदे हर बुब्या. तर आताच बघा चालून अर्धा किलोमीटर पण नसून झालं, पुन्हा बसतोय. तर इथे बसल्या बसल्या पाणी पिलो, तर मस्त वाटलं थंड पाणी घेऊन. आता बोरचा असू द्या, विहिरीचा असू द्या, हापशाचा असू द्या, कुठलंही पाणी गोड म्हणजे गोडच लागतं. आणि घरी असलं की बिसलरीच्या पाण्याची आपल्याला सवय असते. मग दुसरीकडं कुठं आपण एखाद्या ठिकाणी गेलो, दुसरं पाणी घेतलं की लगेच आजारी पडतो. पण परिक्रमेत जसं आलोय ना, तसं कुठल्याही गावचं पाणी प्या, सर्दी नाही, आजारी नाही, काय नाही काय नाही. बघा बाबाजींनी आणलेलं आहे थंड पाणी भरून घेत आहेत परिक्रमावासी पाणी. कुठलंही पाणी प्या, हापशाचं प्या, बोरचं प्या. एकदा तर आम्ही झऱ्याचं पाणी पिलो, परत खळखळ पाणी वाहत होतं खाली झऱ्याचं, तिथून पाणी पिलो आम्ही. काहीच झालं नाही, सर्दी नाही, ताप नाही, उलट नाही. इकडे बघा भुब्या, इसका नाम क्या बाबाजीवर? टॉमी. टॉमी बघा कसं नखरे करतोय, नाटक कर रहा है टॉमी. 4 साल का है टॉमी. परिक्रमा आपले बाबा आहेत, बाबाजींना त्यांनी लाड घातलाय ना बाबाजी. पावरा बाबा आवडले वाटते त्यांना. बुब्या रात की ड्यूटी उसकी अच्छी है. रात में पूरा यहाँ से वहाँ तक पूरा दौड़ लगाता है. लय आता बाबांकडे गेलता, पावरा बाबांकडे. पावरा बाबा बिस्किट द्या त्याला खायला. छान वाटतं, मस्त शेतीच्या कडेला घर आहे, इकडे बैल बांधलेले आहेत, थंडगार सावलीला बसलोय आम्ही. एकदम खेडेगावात वातावरण कसं असतं तसं आहे, छान वाटतं. आता बाबाजींना विचारलं, आता जानेवारी आहे, क्यों बाबाजी जनवरी में इतनी धूप लगती है, तो मई में मार्च में बहुत धूप लगती होगी. बहुत ज्यादा. अभी तो बहुत ज्यादा, बाद में तो बाहर नहीं निकलते. नहीं. और बारिश होती ज्यादा, बारिश होती. बारिश भी ज्यादा, धूप भी ज्यादा, ठंड भी ज्यादा. ठंड में इधर कोहरा गिरता है. हाँ गिरता है ना, बहुत ज्यादा. हाँ. अब ये 2 रोज से नहीं गिर रहा, नहीं तो बहुत ज्यादा कोहरा था. अच्छा. बहुत कोहरा था. सातपुते बाबांनी मस्त बैलगाडीवर अंग टाकलेले. सुबह से तिकडे बघा पलीकडे गप्पा चालू आहेत परिक्रमावासियांच्या. खाना खाता है, अच्छा. सूखा नहीं खाते हैं रोटी. नहीं. ऐसी होगी रोटी दोगे ना, नहीं खाने का, मसलो उसको, या तो फिर दूध दो, नहीं तो फिर चाय दो. और ये कहीं नहीं है ना, तो फिर शक्कर और मसल के और थोड़ा पानी डाल के. जब दूध नहीं था ना, तो जब ऐसे ही कर उसको देते थे, सूखी रोटी नहीं खाता. भुब्याचं मस्त काम आहे बघा. वो बचपन 4 से उसको आदत है वर्षापासून. दूध की. अच्छा. ये बचपन से दूध की आदत है. भुब्याला बघा मराठी कळत नाही, फक्त हिंदीच कळते. हिंदी म्हणजे ओरिजिनल हिंदी नाही कळत. हे बाबांची इकडची निमाडी भाषा आपकी, हाँ निमाड़ी. उसको निमाडी समजती है. हाँ हाँ. निमाडी भाषेतून बोलावं लागतं. क्या बोलते इधर आने को आप उसको? किसको? इसको टॉमी को. टॉमी को. हाँ. अलंगाई जा रहे. अच्छा, समजता है वो. निमाड़ी में हिंदी नहीं समजता है. हिंदी भी समझ जाता है. अच्छा, निमाडी बघा समजतंय. निमाड़ी ज्यादा चलती ना दीदी. अच्छा. तर पुढे बघा परिक्रमावासी मस्तपैकी बसलेले आहेत लिंबाच्या झाडाखाली सावलीला, गप्पा चालू आहेत. मस्त अंग टाकले. नर्मदे हर. मस्त वाटतंय का? हा का? ऊन कमी झालं तर मग चालायला सुरुवात करायची. बसलेले आहेत बघा परिक्रमावासी, मस्त थंडगार सावलीला. असं खेडेगावात आल्यासारखं वाटतंय का? आता असं वाटतंय का मळ्यात आलोय आम्ही मैयाच्या. हा का? मैयाच्या मळ्यात आलोय असं वाटतंय. रोड पण दगडाचा आहे खाली. साधच रोड आहेत बघा. परिक्रमावासी मस्तपैकी आराम करत आहेत. तर आम्ही मांडला गाव या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे राम मंदिर आहे. तर आम्ही राम मंदिरातच थांबणार आहोत. इथे बघा प्रभू रामचंद्रांचं मंदिर आहे.
खूप मोठं पाणी आहे. खूप मोठं मंदिर आहे. इकडे आहे शिवजी. मंदिर बंद केलेलं आहे. हे बाबा जे आहेत या ठिकाणी सेवा देतात, नर्मदे हर. तर आम्ही इकडे आसन लावलेलं आहे. पुणे हा आश्रमाच्या आतील परिसर आहे. आश्रमात आल्यानंतर थोडा वेळ आम्ही विश्रांती केली. तिथं समोर छोटी नदी होती. आई तिकडे गेली, कपडे धुवून आणले. सातपुते बाबा गेले, त्यांनी कपडे धुवून आणले. थोडा वेळ विश्रांती केली, आराम झाला. आणि त्यानंतर आता वेळ झालेली आहे आरतीची. तर चला मी तुम्हाला आज आरती ऐकवते. तर आम्ही कसं रोज नित्यनेमाने सकाळ संध्याकाळ पूजा करतो, तर ते ऐकवते. चला तर मग जाऊयात आरतीला. सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची. नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची ओटी शेंदुराची. कंठी झळके माळ
बाजत ताल मृदंगा सुरमंडल रमती हो मैया सुरमंडल रमती तुडितान 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 तुरडड 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 रमती सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निशिदिन आनंदी हो मैया सब जुगानंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव मेटंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूरवाती हो मैया अगर कपूरवाती अमर कंठ में विराजत घाटन घाट पूजावत कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निशिदिन जो कोई पड़ गावे हो मैया जुग जुग पड़ गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांचित फल पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हरि शंकर रुद्री पालंती ओम जय जगदानंदी घालीन लोटांगण मदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजे भावे वाळीन मने नमा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रवणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसिति वा पदात्मना प्रभुसवा करोमि यज्ञं सकरं परस्मै नारायण हाती समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णरामवदनं वासुदेव हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे हरे राम 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 हरे कृष्ण हरे हरे कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि सबिन्दु सिन्धु शुष्कलतरङ्गभङ्गरञ्जितं द्विषत्सुपापतापजातकारिवारि संयुतं कृतान्तदूतकालभूत भीतिहारि वर्धते त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदङ्गुलीनदीनमीन दिव्यसम्प्रदायकं कलौमलौघभारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे महागभीर नीरपूर पापदूत भूतलं वनत्समत्सपातकारि दारितापदाचलं जललये महाभये मुकुण्डसूनु हर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे गतं तु दैवमे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा मुकुण्डसूनशौनकासुरारिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष किन्नरामरासुरादिपूजितं सुलक्षणीरतीरधीर पक्षिलक्षि पूजितं वशिष्ठ शिष्ट पिप्पलाद कर्दमादि शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे सनत्कुमार नाचिकेत कश्यपादि षट्पदै धृतं स्वकीयमानसेषु नारदादि षट्पदै रवीन्दुरन्ति देवदेव राजकर्म शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सायुधं ततस्तु जीवजन्तु तन्तु मुक्ति मुक्तिदायकं विरञ्चि विष्णु शङ्कर स्वकीय धाम वर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे अहोमृतं सनं श्रुतं महेश केश जातटे किरात सूत दुरंत पाप ताप हारे सर्व जंतु शर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे
नर्मदे इदन्तु तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं नयन्ति दुर्गतिं कदा सुलभ्यते दुर्लभम् एष गौरवं पुनर्भवानरान् वै विलोकयन्ति रौरवं त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे 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 जटाशङ्करे हर ॐ नमः पार्वते पते हर हर महादेव. आमची आता आरती झालेली आहे. समोर आरतीमध्ये दंडक ठेवावा लागतो. ही माझ्या आरतीची पूजा आहे. इकडे आहे नर्मदा मैयाचा फोटो, इकडे आहे नर्मदा मैयाचं जल ज्याच्यावरती आपण परिक्रमा करतोय. इकडे आहे नर्मदा मैयाचा फोटो, इकडे आहेत सुपारी 1 रुपया म्हणजे गणपती, आणि इकडे आहे नर्मदा मैयाचे चरण पादुका, इकडे आहे गंध वगैरे, तुपाची वाती, इकडे कमंडालू ठेवावा लागतो सोबत. तर अशी असते पूजा. तर बघा पूजा झालेली आहे. इकडे पावरा बाबा ते जप करतायत, सातपुते बाबा जप करतायत. तर चला नर्मदे हर. तिकडे बनत आहे भोजन प्रसादी. तर चला, मी मगाशी मंदिर उघडलं नव्हतं तर प्रभू रामचंद्रांचं मी तुम्हाला दर्शन करवते. इकडे चालू आहे भोजन प्रसादी. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मणजी. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. इकडे बनवत आहेत भोजन प्रसादी. तर परिक्रमावासी इकडे कोण मोबाईल बघते, कोण विश्रांती करते. पावरा बाबा काय करताय? बसले का? पावरा बाबाकडे आमचे 7-8 कंबल आहेत, है ना बाबा? एक कंबल बाबाने ठेवलं नाही. बोजा घेऊन चालतात पण कंबल नाही ठेवत. तर हा आहे आश्रमाच्या आतील परिसर. तिकडे बघा आईने कपडे वाळवायला टाकलेले आहेत. बाहेर जागाच नाही कुठे सुकायला. तर आम्ही ज्या गावात थांबलेलो आहोत, देवला गाव, तर या देवला गावामध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे. तर इथे परिक्रमावासी थांबत असतात. मुंदे आमच्यापासून 10-12 किलोमीटर अंतरावरती आहे. तर मी मागाशीही सांगितलं होतं आणि मागेही सांगितलं होतं की आम्हाला 60-70 किलोमीटरवरती ओंकारेश्वर आहे. तर आम्ही लवकर म्हणजे थोडंसं हळूहळू चालतंय. त्याचं कारण आहे की जयंती आहे आता 4 तारखेला, मग त्याच्यामुळे थोडं हळूच चालतंय. तर आश्रमामध्ये थांबलेलो आहोत. तर इथे स्नानासाठी म्हणजे अजून बाथरूम वगैरे बांधकाम सुरू आहे त्याचं, आणि टॉयलेटचं पण बांधकाम सुरू आहे. तर मग उद्या उघड्यावरच आंघोळ करावी लागणार आहे. तर परिक्रमेत अशी बरीच आश्रमं असतात. तर माणसाला शिकण्यासाठी असं बाहेर पडलं ना तर प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करता आली पाहिजे. ही परिक्रमा खरं तर शिकवते. म्हणजे इथं टॉयलेटला पण बाहेर जायला लागणार आहे, आणि कसं गाव आहे पूर्ण 12 गावाच्या लांब बाहेर जावं लागतं टॉयलेटला, आणि आंघोळीला बाहेर एक ड्रम आहे तिथे मस्तपैकी आंघोळ करणार सकाळी. म्हणजे असं ॲडजस्ट करावं लागतं. प्रत्येक गोष्टी समाधान मानणं आहे, त्या गोष्टी समाधान मानणं, ती परिस्थिती समजावून घेणं हीच परिक्रमा शिकवते. प्रत्येक आश्रमामध्ये तर वॉशरूम असतात, टॉयलेट असतात, पण काही ठिकाणी नसतात. तर ती पण सवय आपल्याला लागली पाहिजे. नाही तर काय असतं, नको बाबा नको या आश्रमात थांबायला, इथं कसल्या सोयीसुविधा नाही आहेत. तर माणसाने प्रत्येक गोष्ट शिकली पाहिजे, अनुभव घेतला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. तर चला हेच सांगायचं होतं. काय पावरा बाबा नर्मदे हर. सातपुते बाबांचं बघा झालेलं आहे झोप मस्तपैकी. आज अमावस्या असल्यामुळे इकडे कसं आपल्या इकडे कसं एकादशीला भजन वगैरे असतं, तसं इकडे अमावस्या पौर्णिमेला खूप महत्त्व दिलं जातं आणि भजन वगैरे ठेवतात. शुभ मुहूर्त असतो. आपल्या इकडं कसं अमावस्या पौर्णिमा आले की भूताखेतांची भीती वाटते, तसं इकडं नाही आहे. तसं इकडं अमावस्या पौर्णिमा असले का गाई की आनंद वाटतो. म्हणजे एकादशीसारखं महत्त्व आहे ना इकडे अमावस्या पौर्णिमेला. आपल्या इकडे एकादशीला किती छान असे रात्रीचे भजन बोलतात. अभंग गवळणी 12 वाजू 1 वाजू आता 11 वाजेपर्यंतच नाही, पण सिटी ठिकाणी 11 वाजेपर्यंतच बोलतात भजन. गावाकडं तर विचारू नका, खेड्यापाड्याने 2 वाजू 1 वाजू असे छान भजन बोलतात.
आपले माणसं पण आपले महाराष्ट्रीय माणसांची महाराष्ट्राचीच मला खूप आठवण येते. आणि महाराष्ट्र आपली संतांची भूमी आहे. हा, आता इकडे भजन सुरू झालेलं आहे आणि मी महाराजांना सहज विचारलं, महाराज जी अभी ये कब तक चलेगा? तर महाराज म्हटले 1 वाजेपर्यंत चालणार. आता आम्हाला टेन्शन आलंय की आमची उलट छान ऐकायला भेटत. पण एक वाजेपर्यंत भजन आहे आता. आणि 1 वाजेपर्यंत बघा आता अंतर बघा, हे अंतर बघा, त्यांचं आणि आमचं अंतर किती जवळ आहे. आता आमच्या मैयाला तर खूप भजनाची आवड आहे, आम्हाला पण आवड आहे, पण कसे झोप पण गरजेची आहे. आपण दिवसभर चालून येतो. आता मोठा त्यांनी लाऊड केलेला, साऊंड केलाय मोठा. आता आमची आई पण जाईल असं वाटतंय भजन म्हणायला. नर्मदे आपला टाळाचा ठेका, मृदुंगाचा ठोका, आपला मृदुंग आणि टाळ, आपलं वाद्य वेगळं, त्यांचं वाद्य वेगळं. तर त्यांचा ताल वेगळा, त्यांची इकडे ढोलक वाजवतात. तर चला आता तिकडे भोजन प्रसादी तयार झालेली आहे. पक्वाद असं छान वाजतो, पक्वाद आणि टाळामध्ये छान आपले भजन आहे. त्यांचे भजन वेगळे आहेत, त्यांचे ढोलकवरती भजन असतात. टाळ पण आहे, पण इकडे वेगळा टाळ आहे. वाजवणं वेगळे, वाजवणं वेगळे, आपलं वाजवणं वेगळे, त्यांचं वाजवणं वेगळं. छान भजन बोलतात, हिंदी भजन बोलतात. तुम्हाला पण मी काही भजन सुनावेल जेव्हा सुरू होईल तेव्हा. छान जोरदार असं भजन झालेलं आहे. खूप सुंदर असं भजन झालेलं आहे. नर्मदे झालं असं की जवळजवळ मी
म्हणजे महिना झाला असेल की मला दालबाटी खाऊ वाटली होती. मी सारखं म्हणायची कधी दालबाटी खाऊ भेटायला म्हणजे कधी दालबाटी खायला भेटेल, कधी दालबाटी खायला भेटेल. म्हणजे कसं पुणे जिल्ह्यात एवढं असं बनवत नाही घरी, शक्यतो आम्ही बनवतच नाही घरी. विदर्भात वगैरे किंवा काय आपल्या महाराष्ट्रातले भाग आहे त्या ठिकाणी दालबाटी बनवली जाते. तर 3-4 दिवस झालं खूपच घोकते मी दालबाटीसाठी. मला आवडते ना, कारण इकडे परिक्रमेतच खाल्लेली दालबाटी मी. तर 4-5 दिवस झालं कंटिन्यू घोकते. आज दालबाटी खायला भेटेल, दालबाटी खायला भेटेल झालं. आज ज्या आश्रमातून आम्ही निघालो छनेरा यापासून, तर तिथे पण असं झालं की आज दालबाटी बनवणार होते. म्हटलं काय नशीब, आपण तिथं 2 दिवस थांबलो, दालबाटी पण खायला भेटली नाही. तर आज निघाले. मैयाला म्हटलं मैया आज अमावस्या आहे, इकडे कसं अमावस्याला थोडंसं चांगलं उत्सव मनवतात. म्हटलं मैया आज दालबाटी तरी खाऊ घाला म्हटलं मला, नाही का. आज हा अनुभव आहे माझा आणि साक्षात मैयाने दिलं ते. तर आम्ही आज ह्या आश्रमात आलो आणि आल्यानंतर मी ते पुऱ्या तळताना बघितल्या. तर आज मला ताप पण होती, ताप आलाय थोडासा, हातपाय दुखतात. तर म्हटलं झोपून जावं. आईला म्हटलं मला काही जेवायला उठू नको. भजन चालू होतं, भजन ऐकलं आणि झोपून गेले. मी झोपून गेले आणि बरीच चांगली मला झोप लागली. जवळजवळ मी 8 वाजता झोपले, 8:15 आणि आता 9 वाजलेले आहेत. तर आईने मला अचानक उठवलं, उठ. मी म्हटलं काय झालं, तर मला म्हटली की जेवायला उठव. आणि हे सगळे जेवायला बसले होते, पावरा बाबा, सातपुते बाबा आणि आई. आम्ही 4 जणच आज आश्रमात आहोत. तर जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर आई मला म्हणली, त्या जे भजनात एक बाबा होते त्यांनी भात आणून दिलेला आहे, तू भात खा. तर म्हटलं झोपेतून अचानक उठले, लगेच जेवायला बसले मी. मग भात खायला बसले. परत एक बाबाजी उठले आणि त्यांच्या घरी जाऊन मला भात आणला. आणि मी ज्यावेळेस ते पुऱ्या तळत होते ना, त्यावेळेस म्हटलं बाटी तरी बनवायला पाहिजे आज यांनी. म्हटलं 3 वाजता आलतो त्यावेळेस म्हटलं यांनी बाटी बनवायला पाहिजे अमावस्येची. म्हटलं बनवतील तर आम्ही जेवता ते बाबा त्यांच्या घरी गेले आणि घरी गेल्याच्या नंतर 2 बाटी आणली. दाल नव्हती आणली, 2 बाटी आणली आणि भात आणला. तर मैया बघा म्हणजे किती इच्छा पूर्ण करते. आई कसं हट्ट करते लेकराकडं, म्हणजे लेकरू कसं आईकडे हट्ट करते, मला हेच पाहिजे तेच पाहिजे. तर आज माझ्या मैयाने माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. मला आज मैयाने बाटीच खाऊ घातली. मी जवळजवळ आज 5-6 वेळा घोकलेला आहे. मला नाही तर तुम्ही आईला विचारा. तर बघ आई, मी किती वेळा म्हटले असं आज मला बाटी खावडली होती. 4-5 दिवस म्हणजे विषय झाला सारखा बाटीचा. तर म्हणलं बाटी त्या साईडला घातली, पण आता कोण देणार अचानक बाटी, नाही का. मी आज म्हटले होते की मला बाटी म्हणजे असे अनुभव असतात वेगवेगळे की जे मैयाकडे मागतो ते मैया इच्छा पूर्ण करते. तिकडे सातपुते बाबाला पण विचारा, बाबा मी बाटी मागितली होती ना खायला आणि मला म्हणजे जेवायचं पण नव्हतं, अचानक आईने उठवलं आणि मी बसले खायला. तर भात पण होता आणि नंतर बाटी आली. तर मैयाने एक प्रसाद दिला असंच म्हणावं. तर चला आता झोपण्याची वेळ झालेली आहे. आता भजन परत सुरू होईल, 1 वाजता संपणार आहे. तर चला झोपूयात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नर्मदे हर, रामकृष्ण हरी.